कितीही मारले मन तरी ते मरत नसते. आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते. मनाचे मरणे असते की भावनांचे जगणे. प्रत्येक क्षणी फक्त स्वतःचे उरणे असते. जीवनात आनंद असा किती वेळ टिकतो. पाण्याने भरलेल्या ओंजळीत शेवटी ओलावाच राहतो. आस कशाची करायची. मनाच्या रखरखत्या तव्यावर आठवणीची पोळी भाजायची. आभाळ भरून येते तसे कधी कधी मनही भरून येते. मेलेल्या मनावर जणू आशेची नवीन पालवी फुटते. कितीही मारले मन तरी ते मरत नसते. आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते. हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवी सुरुवात. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंद आणि आरोग्यमय जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आज दुसरा श्रावण सोमवार आहे. तर सोमवारच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तर आज शिवामोट्टीळ आहे. तर आज शंकराची पूजा करायची आहे. तर सर्व काय करायचं आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया, चला. तर आज नेहमीप्रमाणे माझा सोमवार आहे, उपवास आहे आपला सर्वांचाच. तर माझाही आहे उपवास. तर नेहमीप्रमाणे आपली पूजा झाली, माझी देवपूजा करून आता हार वगैरे पाने बेलाचे आणलेत. तर सर्व दिवे वगैरे धुवून स्वच्छ केलेत. तर चला पूजा मांडून घेते आता. आपली मस्तपैकी मी रांगोळी वगैरे छान केली. वेगवेगळी अशी रांगोळी सुचेल अशी करत असते, मी काढत असते. तर पहिली रांगोळी घेतली काढून. ओम नमः तर आता शिवाय. शंकराच्या पिंडीवर पाण्याचा पहिला अभिषेक करून घेते. ओम नमः शिवाय. नंतर दुधाचा पण अभिषेक ओम करून नमः घेणार आहे. शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पुन्हा पाण्याने अभिषेक करणार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता अभिषेक सर्व करून झालं आहे माझा. हे पाणी आहे ते तामनातलं मी तुळशीच्या कुंडीमध्ये ओतून घेते. आपण पूजा करायच्या आधी सुरुवातीला पहिलं समई प्रज्वलित करून घेत असतो. तसेच मी आता समई वगैरे लावून घेणार आहे, सर्व दिवे लावून घेते. आता समई ज्या ठिकाणी ठेवणार आहे तिथे मी हळदी कुंकू वाहून घेते आणि त्याच्यावर थोड्या अक्षता टाकून घेते आणि मग समई त्या जागेवर ठेवून घेते. कुठल्याही कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये दिवे समया प्रज्वलित केले जाते तर त्याचं किती महत्त्व आहे ते तुम्हालाही माहितीच आहे. पण किती छान आणि त्याने वातावरणही प्रसन्न वाटतं आपल्याला बघा. आता मी नेहमीसारखे शंकराच्या पिंडीवर छान माझ्याकडे आहे ते भस्म लावून घेतलं आहे. तर आजही छान अशी मी पूजा मनसोक्त करणार आहे. तर आता शंकराच्या पिंडीवर आपल्याला महादेवाला बेलाचं पान व्हायचं आहे. तर बेलाचं पान मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण पान असं व्हायचं नाही. पान कधीही असं व्हायचं आणि ते कॉर्नरला जे छोटंसं हे आहे ते काढून टाकायचं आहे आणि हे जे पानांची बाजू आहे ते आपल्याकडे घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे बेल व्हायचं आहे. आपल्याकडे ही बाजू आली पाहिजे. चला तर बाकीचे बेल पण मी वाहून घेते शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर. बेल वाहताना मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जपही करायचा आहे. सर्व अशा प्रकारे मी बेलाची पानं माझी वाहून झाली आहेत. आता तर महादेवाला मी धोत्र्याचं फळ अर्पण करणार आहे. धोत्र्याचं फळ पण म्हणतात, धतुरा पण म्हणतात, ते अर्पण करणार आहे. त्याला एक धार्मिक कारण आहे. ते म्हणजे महादेवांनी सागर मंथनातून निघालेलं विष जेव्हा सेवन केलं होतं तेव्हा ते खूप व्याकुळ झाले होते आणि तेव्हा त्यांना बघून अश्विनी कुमारनी भांग, धातुर, बेल इत्यादी देऊन त्यांचा उपचार केला होता. तेव्हापासून महादेवांना भांग, धतुरा
खूप प्रिय आहे. शिवलिंगावर धतुरा अर्पण करत असताना आपले मन आणि विचारांचा कडूपणाही आपण अर्पण करायचा असतो. तर आजची शिवामोठ पण तीळ आहे. ते तीळ वाहताना सफेद तीळ व्हायचे आहेत, काळे तीळ व्हायचे नाही आहेत. तर शिवामोठचा अर्थ काय? त्याचं महत्त्व काय? तर दिल्याने कमी होत नाही, तर त्यात वाढच होते. तर ते ज्ञान असो की अन्नधान्य, तीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे आणि ओळखही आहे. त्या संस्कृतीची शिकवण आणि ओळख आहे, त्यामुळे प्राचीन काळापासून आपल्याकडे दानांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मूठभर असलं तरी ते देता आले पाहिजे. त्यांना गृहिणींनाच ते समाधान मिळते. तर शिवामोठ कशी व्हायची आहे, तर हातामध्ये ते तीळ घ्यायचे आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती ओली करून मग शिवामोठ 3दा व्हायची आहे. अशी शिवामोठ वाहताना बोलायचं आहे की शिवा शिवा ईश्वरा देवा, माझी मूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर देवा. असं 3 वेळा महादेवाच्या पिंडीवर तीळ व्हायचं आहे आणि मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जपही करायचा आहे. शिवमंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी घरीच अशा प्रकारे शिवामोठ व्हायचे आहे. तसेच महादेवाला सुगंध कापूरही प्रिय आहे. कापुरासारखा उज्ज्वल आहे. कापूर सुगंध वातावरण शुद्ध आणि पवित्र बनवतो आणि म्हणून कापूर आरती आपण नेहमी महादेवाची करत असतो. गौरा जय देव जय कर्पूर गोळा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे वनमाळे गळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय व्याधांबर फरिवंद सुंदर मदनानी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुतिलक नाम दासांतरी जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय छान अशी बघू शकता तुम्ही माझी आरती झाली. मी तुम्हाला पण माझी आरती दाखवली, तर त्याच्यात तुम्हाला पण आरती मिळालीच असेल. तर सगळी अशी छान माझी मनसोक्त पूजा झाली. त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण खूप हातभार असतो. देवाची पूजा करताना ते पण मला खूप सहभाग असतात. म्हणतात ना, दोघांनी केलं तर दोघांना त्यांनी केलं किंवा मी केलं तरी पण फळ आपल्या सगळ्यांनाच मिळत असतं आणि दोघांनी केलं तर त्याचं जास्तच फळ मिळत असतं. तर अशी त्यांना कधी वेळ मिळाली तर ते मला नेहमी अशी मला देवपूजा करण्यात मदत करत असतात. तर त्यांचा पण माझ्या ह्या देवपूजेमध्ये खूप म्हणजे खूप पुण्याचा वाटा असतो त्यांचा. आणि तर दोघांनी पूजा केल्यामुळे खरंच त्याचं फळ खरंच लागेल आम्हाला. तर अशी आशा करते आणि अशी माझी देवपूजा वगैरे सगळी संपन्न झालेली आहे. खूप छान असं वातावरण झालं आहे आणि आता देवाच्या मी पाया पडते. देवाला मागते की घरात सगळ्यांना सुख शांती लागू दे. घरातही पण सगळ्यांना, तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख शांती लागू दे, भरभराट होऊ दे आणि सगळं तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो. हीच मी महादेवांना, आपल्या शंकराला विनंती करते, प्रार्थना करते. तर किती छान असं वातावरण प्रसन्न झालं आहे. तर आता आली आर्या कॉलेजमधून 3-3:30 वाजता आली. तर तिला भूक लागली होती. ते इडलीचं पीठ होतं, काल संडे होता तर नाश्ता असतं, ते पीठ होतं थोडंसं राहिलेलं. तर त्याच्यामध्ये पीठ तसं मीठ ठेवलं होतं. अर्धं जेवढं पाहिजे होतं तेव्हा काल काढलं. मीठ जेवढं पाहिजे तेवढ्यातच मीठ टाकलं आणि बाकीचं मीठ न टाकता ठेवून दिलं. देठासकट मिरची ठेवली त्याच्यामध्ये. तर आता ते पीठ उरलं होतं तर त्याची इडली केली आणि ती इडली पण नुसती पाहिजे नाही, तिला इडली फ्राय करून पाहिजे, जे तुकडे पीस करतो आणि ते. तर तशी करते मी आणि तिला देते नाश्त्याला. आणि आता जेवण बनवायचं आहे. आज उपवास सोडायचा आहे तर
शंकराला नैवेद्य दाखवायचा आहे, तर मग सुरुवात करूया. तर पहिला आता तिला नाश्ता करून देते. बघा, इडली थोडीशी तिला चटणी बरोबर खायला पण दिली आणि हे बाकीचे इडली आता उरले. तर काल तर केला होता नाश्ता, तरी पण तिला आता मी भूक लागली तर होतं पीठ म्हणून मी केलं. तर आता हे पीस करून घेते याचे. घरात पीठ केलं तर बरं पडतं, कारण मी बाहेरनं शक्यतो आणतच नाही. कधी इमर्जन्सी असेल तर आपण आणतोच, पण घरीच मी पीठ शनिवारी भिजायला वगैरे घालते सकाळी आणि मग संध्याकाळी ते मिक्सरला करून ठेवते. तर भरपूर होतात अशी घरामध्ये. कपडे करून घेतलेत मी. पॅन ठेवलं आहे, पॅनमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये मोहरी, जिरं, थोडंसं हिंग पण टाकते, म्हणजे हिंग चांगलंच असतं. आता त्यात कढीपत्ता टाकून घेतला आहे, छान फ्राय करते आणि त्याच्यामध्ये मग लाल मिरची पावडर टाकणार आहे किंवा घरगुती मसाला पण टाकू शकतो टेस्टसाठी. छान अशी परतून घेते. नंतर छान असं परतून झाल्यावर त्याच्यात इडलीचे जे तुकडे केलेले आहेत ते फ्राय करण्यासाठी टाकूया आपण पॅनमध्ये आणि ते छान असे परतायचे आहेत आणि असे क्रिस्पी असे लालसर होऊन द्यायचे आहेत. मग ते खायला टेस्टी लागतात. बारीक गॅसवर ठेवून दिल्यानंतर छान असे बघा गोल्डन ब्राऊन झालेत, मस्त खाण्यास रेडी आहे. देते आता मी तिला. तर आता संध्याकाळचं सर्व दिवाबत्ती वगैरे परत केली. नंतर मग मी आज देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसादाचा शिरा केला आहे. छान तूप, केळ वगैरे टाकून आणि चवळीची भाजी बनवली आणि मेथीची भाजी बनवली. आता मी देवाला नैवेद्य दाखवते, ताट तयार करते देवाचं. आणि चला तर छान असं भात, डाळ, चपाती, खीर नाही बनवली, तर आज मी प्रसादाचा शिरा बनवला आहे, तर तो पण ठेवते. सगळी पूजा करून झालेली आहे, तुम्ही बघितली. जे काही मला माहिती असतं ते मी तुमच्याबरोबर सर्व शेअर करत असते. थोडंफार माहिती आहे ते सांगत असते. तर अशी माझी साधीभोळी पूजा होती आज पण. आणि आज दुसरा श्रावणी सोमवार होता, त्याचं शिवामूठ तीळ होतं. तर ते तीळ मी वाहिलं. शिवामूठ कशी व्हायची, बेलाचं पान अर्पण केलं ते कसं व्हायचं, धोत्राचं फळाचं काय महत्त्व आहे, ते का वाहतात, हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं. सगळं मी दाखवलं. तर ती माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.